चला तर हाय, जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. माझं चॅनलचं मी तुम्हाला ग्रोथच्या बारे सांगते. माझं चॅनल काही मोनेटाईज नाही झालेलं, नाही सबस्क्रायबर आहे एवढे ना काहीच, तरी मी व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते. कारण मला खूप आनंद वाटते आणि एक मनाला थोडी एक वेगळीच फिलिंग होते की नाही गड्या आपण हे बनवूया, आपण ही काही करूया. आता दुसऱ्या लोकांना कोणीतरी सपोर्ट करते, कोणाचं देराणी असते, कोणाची जेठाणी असते, कोणाचं काही, कोणाचं कोणी, त्याच्या माध्यमातून त्यांचे व्हिडिओ व्हायरल जातात. पण आपल्यासारख्यांचं काही तसं कोणी नसते. काही आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवरच आपण आपलं चॅनल ग्रो करू शकतो. तेही कसं मी सांगते तुम्हाला. माझं चॅनल पण आताच नवीनच चालू झालेलं आहे. मी काही जास्त नाही, मी पहिले जेवणाचे व्हिडिओ टाकत होती. त्याचे मला थोडेसे माझे व्ह्यूज पण चांगले जात होते आणि चॅनल पण ग्रो करत होतं. पण मग नंतर मला वाटलं की आपणही आपलं असं घरगुती व्हिडिओ टाका, हे पण थोडे चांगले जायला लागितले. पण काही होतं म्हणजे सबस्क्रायबर्स नाही वाढत. मग आता सबस्क्रायबरचा कॅटेगरी कसं असतं, खूप लांब आहे. पण जाऊ दे, आपल्याला आपलं मन काही असं तोडायचं नाही आहे. आपल्याला जाऊ दे, आपल्याला नाही सबस्क्रायबर तर नाही सबस्क्रायबर, नाही आपला व्हिडिओ जास्त दूर जातं त्याचा काही मला काही वाटत नाही आहे सुद्धा. पण मला एक आनंद वाटते की मी काय करतो आणि मी नंतर बघू शकते माझं व्हिडिओ कसे जातात कसे नाही. मला समजतं की नाही आता आपण हे केलं ते केलं, आपणच आपला व्हिडिओ बघायचा, आपल्यालाच एकदम छान वाटते आणि आपल्याला असं वाटते नाही मी काहीतरी करतो, असं थोडंसं आपल्या मनाला वाटते. तरीही मी तुम्हाला सांगते, एक आनंद आहे त्याच्यामध्ये. कसं आपण घरी आपले डेली लाईफ पूर्ण करतो, मुलांना शाळेत नेतो, हे करतो, तेच आपण कॅप्चर करायचं आणि आपलाच व्हिडिओ आपण बघायचा. म्हणजे यूट्यूब तर खोलायचं असेल तर खोलू शकता, पण आपण स्वतःही आपला व्हिडिओ खोलून आपण बघू शकतो की नाही एक वेगळीच असते की आपण त्या आपल्याच मध्येच आपण एक राहतो. कारण आपण घरगुती, आता लहान मुलं असतात तर जॉब करू शकत नाही, काही करू शकत नाही. त्याच्यामुळे कसं आपल्याला काहीतरी करावं वाटते. मग आता जॉब पण मिळत नाही, काही वेगळंच असते, घराच्या बाहेर कोणाला जाता येत नाही, काही असं सगळ्यांचे अलग अलग प्रॉब्लेम असतात. आता मी शिकलेली बी आहे आणि माझ्या मुलीमुळे मी काही कुठं जॉब करत नाही. कारण तिला दिवसभर मला पाहावं लागतं आणि कोणाच्या भरोशावर मी तिला सोडू शकत नाही. त्याच्यामुळे मी स्वतःहूनच तिला घरीच करते आणि थोडं करते. आता मला करायचं असला तर मी जॉब पण करू शकतो, पण माझ्याच्यानं एवढं सारं होत नाही आहे. तरी मला एक आनंद वाटते व्हिडिओ काढायचा, तर मी व्हिडिओ काढते आणि त्याच्या माध्यमातूनच खुश राहते. मग काय, माझे 2 मुलं आणि मिस्टर यांना सांभाळून मी व्हिडिओ बनवते आणि जेवढं मला मोबाईलमध्ये काम करायचं आहे तेवढं मी त्याच्यामध्ये काम करते आणि अपलोड करते. जाऊ द्या, झालं तर झालं, नाही झालं देव पावला, आपलं असं आहे. मग काय, आपल्याला आवडलं तर करा. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, काही चॅनल मोनेटाईज हो ना हो तरीही तुमच्या खुशीसाठी तुम्ही बघू शकता. काही दिवसांनी जर तुमच्या मुलांनी तुमचं यूट्यूब बघितलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही दिसल्या तर ते म्हणतात की नाही आपली आई आहे गड्या, असं काहीतरी बनवण्यासारखं वाटते. त्याच्यामुळे काही टेन्शन न घेता तुम्ही बी यूट्यूब खोला आणि तुमचं चॅनल करा. झालं ग्रो तर चांगली गोष्ट आहे, नाही झाली तर काही नाही. आता खूप सारा कॅटेगरी आहे, त्याचा 1000 सबस्क्रायबर पूर्ण करावं लागतात, नंतर 4000 वॉच टाईम, 10 मिलियन्स व्ह्यूज. आता आपल्या साध्या सिंपल बायकांचे काही जात नाही. आता आपले चेहरे बी काही अनोळखी असतात, आपल्याला कोणी एवढं लाईक पण करत नाही आणि कोणी एवढं हे करत नाही. तरीही आपल्याला तो कॅटेगरी जर आपल्या नशिबात असलं तर कोणाचं एका महिन्यातच होतं. आता तसं नशीब पण सर्वांचं असतं असं नाही आहे, सर्वांचं नशीब वेगवेगळं असते. तरीही मी काय करते, जाऊ दे, आपल्याला जमते का जमवून बघते. जर आज नसे सक्सेस झालं तर झालं, उद्या तर होईन, असं माझी एक काय आहे. पण मला खूप आनंद वाटते त्याच्यामध्ये, कारण मी माझी डेली लाईफ पूर्ण एन्जॉय करून राहिली. म्हणजे कुठं जाते तर मोबाईल घेऊन जाते, कुठं येते तर मोबाईल ठेवून देते, कुठून भाजी आणली ते ठेवते, कुठून भाजी बनवली ते ठेवते. असं ठेवून मला खूप आनंद की बघ आपण कसं करून राहिलं, बघ कसं असं एक आनंद आहे मला त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे की सर्वांना एक आनंद, जीवनाची एक आपली लाईफ कशी काढलेले. कारण आपण आपले जुने फोटो बघतो की किती असं नाही किती मस्त फोटो आहे आपला, कसं आता आपलं हे गुगलवर असते, तर आपलं डिलीट पण केलं, आपण आपलं चॅनल डिलीट पण करू शकतो. पण आपल्याला जर नसलं करायचं तर आले व्यवस्थ करा काम, नसली व्यवस्थ नाही करायचं काम, तुमची मर्जी. म्हणजे तुम्हाला जर चांगलं तुमचं यूट्यूब पुढे गेलं तर तुम्ही काम करा, नाही झालं तर आपल्या मनासारखं नाही बा मला आवडते म्हणून एक, आता सर्वांचं सर्वसारखं नसतं. आता व्हिडिओ काढायला काही आपल्याला चांगलं घरच पाहिजे असं पण नसतं. काही की चला बुवा चांगली लाईफच दाखवा आपली, नाही आपल्याला लोक काय म्हणतील, असं काय म्हणतील ते जाऊ द्या. आता आपलं जसं कॅटेगरी आहे तसंच आपण दाखवू शकतो की नाही बा आम्ही एवढंच आहे,
हे आमच्या एवढंच होतं, आम्ही एवढंच दाखवतो. आता आम्ही नाही आहे मोठे तर आम्ही कुठून दाखवा की आम्ही आज पिझ्झाच खाल्ला, आम्ही बर्गरच खाल्ला, असं थोडी नसतं. असं आपलं साधं सिंपल जशी लाईफ आपण तशीच दाखवू शकतो. आता मी माझ्या लाईफमध्ये माझ्या देवाला खूप वेळा दाखवतो, देव दाखवते. आता जसे थोडे आता त्यांच्यापेक्षा वेगळं आपण करू शकतो तेच दाखवू शकतो, कारण दुसऱ्यांचं पाहून जर केलं तर आपल्या व्हिडिओवर कॉपीराईट येते. मग काय करायचं, जाऊ दे, आपल्याला त्याच्यात पण नाही जाऊ दे की आपण यांचं केलं बाई, यांची व्हिडिओ किती व्हायरल गेले, आपले का जात नाही, आपण पण तसंच दाखवतो. आता सर्वांचं लक वेगवेगळं असते. मग मी काय करते, मला आवडते काय मग थोडंसं घेते, इकडून घेते काही तिकडून घेते, काही पाऊस पडते ते दाखवते, काही असं थोडं नाही आम्ही ही आज भाजी बनवली. माझा आवाज काही एवढा सुंदर पण नाही आहे आणि एवढा चांगली छान पण नाही आहे की मी हर व्हिडिओ मग मध्ये मी गाणंच लावून देते आणि सॉन्ग बघत बसा तुम्ही बघत माझा कसा आहे. तर कारण माझ्या आवाजामध्ये मला काही आवडत नाही. मीच माझा व्हिडिओ बघते तर माझा आवाज पाहून मलाच खराब वाटते. पण म्हटलं जाऊ द्या, आपल्याला आवडते ते गोष्ट मला खूप करायला आवडते. म्हणजे मला आवडते की नाही ह्या कशा बायका कशा करतात, त्यांचं कसं आता त्या बी आपल्यासारख्याच होत्या आणि आपल्याकडूनच शिकून त्या बी पुढे गेल्या. तसंच आपणही तसंच करायचं, फक्त एकमेकींना साथ द्यावी. मी एवढीच सांगते, कोणालाही साथ द्यावी. आता माझ्या यूट्यूबवर कमीत कमी किती 20-25 बायका असतील, मी त्यांना इथलं सबस्क्रायबर करायला आहे. मला आवडलं, मी तिचं सबस्क्रायबर केलं. असं नाही बी नाही कोणाकोणाचे मी व्हिडिओ बघून की नाही गड्या बिचारीचे व्हिडिओ काही एवढे व्हायरल जाते, तिला सबस्क्रायबर करायला. मी खूप साऱ्या जणींची व्हिडिओ सबस्क्रायबर करून ठेवल्या आणि मी ज्यांना म्हणते मी माझं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, काही करत नाही कोणी सबस्क्रायबर. आपण ना त्यांच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला असते पण ते आपल्या व्हिडिओला कधी सबस्क्रायबर करत नाही. पण तरी जाऊ द्या, मी तर असं म्हणत नाही काही. फक्त मी एवढं सांगते तुम्हाला की जर स्वतः काही करायचं असेल तर स्वतःच करा. काही कोणाला म्हणायचं नाही की बुवा, मला नातेवाईकांना तर मुळीच म्हणायचं नाही की माझं चॅनल ग्रो कर, मला सबस्क्रायबर कर, ते तर मुळीच करत नाही. हे आपली जे फॅमिली असते बाहेरची तेच आपली असते, बाकीचं कोणी नसते. मग काय मी असंच थोडं तुमच्या संग हे आज असंच शेअर करत होती. मला थोडं बोलावं वाटलं, म्हटलं नाही आज काहीतरी बोलू, आपला व्हिडिओ पण आपण अपलोड करू आणि आपण त्याच्या माध्यमातून थोडं सांगू. फक्त एक आनंद राहण्याची एक खुशी अशी आहे की आपण थोडं काही करू शकतो, बस एवढंच मला सांगता आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्लीज पुढे जाण्यासाठी मदत करा. चला तर भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री कृष्ण.